Welcome friends. Today we discuss our next topic, conventional representation, which is in your syllabus at unit number 3. Let's going to discuss the conventional representation. In this discussion we covered the topics of what is a SP46, what is conventional representation for various materials, and the conventional representation for breaks in pipe, rod and shaft, and the convention for section. This topic is focused on conventions of various standard components in mechanical engineering field. At the end of this chapter, students should able to use IS convention of representing various machine components. The conventional representation given in this topic are as per SP 461988. What is the SP 461988? SP 46 is the engineering drawing practice for schools and colleges. म्हणजेच काय, स्कूल्स आणि कॉलेज साठी जे इंजिनिअरिंग ड्रॉइंग प्रॅक्टिस आहे त्याच्यासाठी जो एक सेक्शन तयार केलेला आहे तो सेक्शन म्हणजेच SP 46 आणि तो 1988 चा आहे. This is Indian Standard Codes, BIS code means Bureau of Indian Standard for Practice Scale. Next, conventional representation of various materials. मित्रांनो कसं असते, ड्रॉइंग मध्ये आपण ज्यावेळी एखादा कॉम्पोनंट रिप्रेझेंट करत असतो, मटेरियल रिप्रेझेंट करत असतो, पर्टिक्युलर आपल्याला तो मटेरियल कोणता आहे हा आयडेंटिफाय झाला पाहिजे. आणि हे जे आयडेंटिफिकेशन आहे, हे जे कन्व्हेन्शन आहे, हे कन्व्हेन्शन ऍक्सेप्टेड युनिव्हर्सली असलं पाहिजे. म्हणजे एकदा आपण त्या मटेरियलचं कन्व्हेन्शन जर दिलं तर ड्रॉइंगचं नॉलेज असणारा कोणीही सांगू शकतोय की हे कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करावं लागत नाहीये किंवा लिहावं लागत नाहीये की हे कुठल्या टाईपचं मटेरियल आहे. लक्षात. हे जे मटेरियल्स आहेत, वाईड व्हरायटी ऑफ मटेरियल्स यूज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग ऑब्जेक्ट्स. IS suggests the different conventions of section lining to differentiate between various material. म्हणजे वेगवेगळ्या मटेरियलला डिफरन्शिएट करण्यासाठी, ओळखण्यासाठी वेगवेगळे लाइनिंग पॅटर्न, सेक्शन लाइनिंग पॅटर्न तयार केलेले आहेत आणि तेच आपण या ठिकाणी बघणार आहे. समजा मेटल्स असतील तर या मेटल्सला रिप्रेझेंट करण्यासाठी अशा टाइपचे आपण कन्व्हेन्शन्स यूज करत असतोय. याच्यामध्ये एक सेक्शन लाईन दाखवलेली आहे. आता या रेक्टँगल मध्ये सेक्शन लाईन दाखवलेला आहे. हा रेक्टँगल आपल्याला काय सांगणार आहे की हा जो कॉम्पोनंट आहे या ठिकाणी मटेरियल यूज केलेला असेल स्टील, कास्ट आयर्न, कॉपर अँड इट्स अलॉय, अल्युमिनियम अँड इट्स अलॉय एटसेट्रा. म्हणजे अशा टाइपचे मेटल्स आपण या ठिकाणी यूज केलेले आहेत. हे सेक्शन बघून आपल्याला लक्षात येते. समजा हेच सेक्शन जे आहे ते मेशिंग टाइप मध्ये असेल, म्हणजे डायमंड डर्लिंग प्रमाण जर असेल तर आपण असं या ठिकाणी म्हणणार आहे की लीड, झिंक, टीन, व्हाईट मेटल एटसेट्रा या मटेरियलसाठी आपण हे कन्व्हेन्शन वापरलं आहे. कन्व्हेन्शन म्हणजेच काय, तर कन्व्हेन्शन म्हणजे असं समजावून घ्या थोडक्यात की सिम्बॉल, की त्याच्यावरून आपण ओळखणार आहे की हे काय सांगितलेलं आहे ते. आणि हे प्रत्येक वेळी सांगावं लागत नाही आहे, कारण ड्रॉइंग ही एक स्वतःची लँग्वेज आहे. हे आपण सुरुवातीच्या पहिल्या आपल्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. कारण हे ड्रॉइंग ज्याला वाचता येत आहे तो ड्रॉइंगची भाषा समजणार आहे. नेक्स्ट आहे ग्लास मटेरियल. दिस इज द कन्व्हेन्शनल रिप्रेझेंटेशन फॉर ग्लास मटेरियल. Next, packing and insulating material. In that, porcelain, stoneware, marble, slate, etc. are represented like that. Next one is the asbestos fiber, felt, synthetic resin product, paper, cork, rubber, leather, wax, insulating and filling material, etc. are represented like this. Next one is the liquid. Liquid will be represented like that, just like we showing the reservoir in fluid systems like that. In liquid material, water, oil, petrol, kerosene, like that we will show here. Next one is the wood material. Wood is not a metal, that's why wood convention is different from the metals. This is the wood convention which is used for wood, plywood, etc. Next one is the concrete. In concrete means what, is the mixture of cement, sand and gravel. This is the convention for concrete. These conventions will ask in your examination for 2 marks each. Next one is the
conventional breaks as per BIS. In that, pipe, rod and shafts conventions are showing here. In making drawing of long parts, it is not suitable to draw the full length of the object. If its cross section is uniform, it can be shown to a larger scale by breaking and removing out a part and moving the ends of the member closer. म्हणजेच काय, ड्रॉइंग मध्ये एखादा जर लॉंग सेक्शन असेल तर तो लॉंग सेक्शन आपण दाखवू शकत नाही आहे, कारण स्पेस आपल्याकडे जो अवेलेबल असणार आहे तो कमी असणार आहे, कारण आपण ड्रॉइंग शीट वरती काढणार आहे ड्रॉइंग. लक्षात आलं. जर त्या ठिकाणी जर एखादा लॉंग कंपाऊंड असेल आणि तो जर युनिफॉर्म असेल तर आपण तो मध्ये ब्रेक दाखवू शकतोय. ब्रेक दाखवून त्याला आपण ज्याची लेंथ आहे ती ऍक्च्युअल लेंथ आपण देऊ शकतोय. द कन्व्हेन्शनल सेक्शन शो द ब्रेक इन द ऑब्जेक्ट अँड इट्स ट्रू लेंथ इज गिवन बाय गिविंग इट्स ओव्हरऑल डायमेन्शन. लक्षात आलं. म्हणजेच काय, तो जो कन्व्हेन्शन असेल, तो जो क्रॉस सेक्शन असेल तो युनिफॉर्म असला पाहिजे थ्रू आउट इट्स लेंथ, तरच आपण त्या ठिकाणी आपण ब्रेक दाखवू शकतोय. पहिल्यांदा दाखवलाय राऊंड सेक्शन म्हणजे शाफ्ट जो असणार आहे तो दाखवलाय, हा ब्रेक केलाय. ब्रेक केला याचा अर्थ काय, याची जी लेंथ आहे आपण इथं लिहू शकतो याची लेंथ किती आहे, कितीही लेंथ आपण या ठिकाणी याची लिहू शकतोय कारण हा ब्रेक केलाय. लक्षात आलं. लिमिट स्पेस असल्यामुळं आपण या प्रकारचं कन्व्हेन्शन यूज करत असतोय. याचा साइड व्ह्यू जर बघितला तर याचा सिम्बॉल जो आहे सर्क्युलर असणार आहे. नेक्स्ट, पाईप ऑर ट्युबिंग. पाईप ऑर ट्युबिंग जे असेल याप्रमाणे असणार आहे. पाईप किंवा ट्युबिंग कसं असणार आहे, हॉलो असणार आहे. हॉलो असल्यामुळे याचा क्रॉस सेक्शन जो आहे हा डबल लाईन दिसणार आहे, आपला डबल सर्कल असणार आहे. पाईप ऑर ट्युबिंग आपण दुसऱ्या या प्रकारे सुद्धा इल्युस्ट्रेट करू शकतोय, ज्याचा सिम्बॉल सेम असणार आहे. नेक्स्ट, रेक्टँग्युलर सेक्शन जर असेल एखाद्या कॉम्पोनंटचा तर तो रेक्टँग्युलर सेक्शन याप्रमाणे असणार आहे. रेक्टँग्युलर सेक्शन वूडचा जर असेल तर वूड साठी हा असा पॅटर्न असणार आहे. नेक्स्ट, आय सेक्शन ऑर रोलड सेक्शन. आय सेक्शन जे वेगवेगळे चॅनल जे असतात, आय सेक्शन चासीस साठी वगैरे आपण वापरतोय, ते आय सेक्शन जे आहेत याप्रमाणे आपण रिप्रेझेंट करणार आहे. नेक्स्ट, चॅनल सेक्शन. दिस इज द चॅनल सेक्शन, सी टाइप सेक्शन. टी सेक्शन अँड लॉंग ड्रेपिंग पाईप. पाईप मध्ये लॉंग ब्रेक जर दाखवायचं असेल तर आपण अशा प्रकारे कटिंग दाखवू शकतो, त्याचा हा सिम्बॉल आहे. नेक्स्ट, कन्व्हेन्शन ऑफ सेक्शन. आता सेक्शन साठी जे कन्व्हेन्शन्स आहेत ते वेगवेगळे कन्व्हेन्शन्स आहेत. आता सेक्शन म्हणजेच काय, तर सेक्शन व्हेन ऑब्जेक्ट इज कट बाय अन इमॅजिनरी कटिंग प्लेन इट इज रिप्रेझेंट बाय सेक्शन. म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट आपण एका इमॅजिनरी कटिंग प्लेन कट करणार आहे. म्हणजे तो कटिंग प्लेन आपल्याला दिसणार नाही आहे, तो इमॅजिनरी आहे आणि त्याच्या साह्याने आपण कट करणार आहे. आणि हे कट केलेले जे कटिंग प्लेन आहे ते आपण रिप्रेझेंट करणार आहे त्या ऑब्जेक्ट वरती, त्या पार्ट वरती सेक्शन दाखवून, वेगवेगळ्या टाईपचे सेक्शन दाखवणार आहे. त्यातला पहिला पॉइंट आहे हॅचिंग ऑफ सेक्शन. सेक्शन दाखवण्यासाठी हॅचिंग दाखवणं गरजेचं आहे. हॅचिंग इज यूज टू शो एरियाज ऑफ सेक्शन. द सिंपल फॉर्म ऑफ हॅचिंग इज शोन इन दिस figure we can see here, is based on continuous thin lines at an angle of 45 degree to the principal outline. म्हणजे हे जे सेक्शन दाखवतोय आपण, हॅचिंग सेक्शन दाखवतोय, त्याच्या या पद्धती आहेत. समजा व्हर्टिकल कॉम्पोनंट जर असेल तर याच्यामध्ये आपण 45 डिग्री इन्क्लिनेशन मध्ये लाईन दाखवणार आहे. समजा इनक्लाइंड कॉम्पोनंट असेल, जो इलिप्स या ठिकाणी दाखवला, किंवा रेक्टँगल जो आहे तो इनक्लाइंड असेल, त्याच्या एज वरती असेल, तर या ठिकाणी आपण आयदर व्हर्टिकल लाईन और हॉरिझॉन्टल लाईन वी कॅन शो हिअर. म्हणजे जर रेग्युलर कॉम्पोनंट असेल, व्हर्टिकल कॉम्पोनंट असेल तर 45 डिग्रीला इन्क्लिनेशन मध्ये आपण सेक्शनला दाखवणार आहे, किंवा इनक्लाइंड कॉम्पोनंट असेल तर आपण व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल लाईनच्या सेक्शन्स दाखवणार आहे. लक्षात आलं. सेक्शन आपण कशा पद्धतीने दाखवत असते, तर या प्रकारचे सेक्शन आपण वापरणार आहे. परत एकदा सांगतोय, सेक्शन कशासाठी वापरायचं आहे. जर इमॅजिनरी कटिंग प्लेन वापरलेला आहे तर तो इमॅजिनरी कटिंग प्लेन ऑब्जेक्ट मध्ये दाखवण्यासाठी आपण सेक्शन वापरत असते. तर हा इमॅजिनरी कटिंग प्लेन किंवा सेक्शन वापरायचं कशासाठी, तर त्या पार्ट मध्ये जे काय इंटरनल फीचर्स आहेत, इंटरनल डिटेल्स आहेत, ते डिटेल्स फाइंड आउट करण्यासाठी आपण सेक्शन लाईन दाखवत असते. लक्षात आलं. म्हणजे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू मध्ये आपण जे बघणार आहे ते इंटरनल फीचर बघू शकत नाही. इंटरनल फीचर साठी सेक्शन घेणं गरजेचं असते, ते सेक्शन आपण घेत असते. नेक्स्ट, सेपरेट एरियाज ऑफ हॅचिंग सेक्शन. Separate areas of hatching of the same object hatched in the same hatching pattern, while the hatching of adjacent object is with different hatching pattern. म्हणजेच काय, जर वेगवेगळे ऑब्जेक्ट असतील, वेगवेगळे पार्ट असतील एकाच असेंब्ली मध्ये, आणि त्याचं ड्रॉइंग जर आपण काढत असेल आणि ते जर पार्ट आपल्याला वेगवेगळे दाखवायचे असतील तर हॅचिंगचा जो पॅटर्न आहे
तो आपण वेगवेगळा दाखवत असतो. या ठिकाणी जर बघितला तर या डायरेक्शन मध्ये वरचा कॉम्पोनंट दाखवला हॅचिंग, त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये इन्क्लिनेशन दाखवलाय या कॉम्पोनंटचं. म्हणजेच काय, हा पार्ट जो आहे हा वेगळा आहे आणि हा वरचा पार्ट जो आहे हा वेगळा आहे. जर या सगळ्याला सेम हॅचिंग आपण दाखवलं तर असं त्याचं मिनिंग निघू शकते की हा सगळा पार्ट एकच आहे. म्हणजे वेगवेगळे पार्ट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ओरिएंटेशन मध्ये सेक्शन लाईन दाखवत असतो, सेपरेट एरियाज दाखवण्यासाठी. नेक्स्ट आहे लार्ज कॉम्पोनंट हॅचिंग. समजा एखादा मोठा पार्ट आहे, त्या मोठ्या पार्टला सगळ्याच त्याच्या सरफेसवरती हॅचिंग दाखवणं हे टाइम कन्झ्युमिंग असते, म्हणून आपण काय करत असतोय, थोड्याच पार्ट वरती दाखवत असतोय हॅचिंग. म्हणजे याचाच अर्थ काय, हा जो सेक्शन आहे हा सेक्शन याच्या पूर्ण पार्ट वरती सुद्धा हॅचिंग केलेला आहे, असा त्याचा अर्थ असतो. नेक्स्ट फुल सेक्शन. फुल सेक्शन म्हणजेच काय, एखादा कॉम्पोनंट आहे आणि तो कॉम्पोनंट आपण पूर्ण थ्रू आउट कट केलेला आहे आणि हा थ्रू आउट कट केलेला कॉम्पोनंट दाखवण्यासाठी आपण फुल सेक्शन वापरत असतो. When the section plane passes completely through the object in a straight line, the view obtained is called as a full section of the object. याला म्हणणार आपण फुल सेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट. इथे दाखवलेला आहे, हा टॉप व्ह्यू आहे, हा फ्रंट व्ह्यू आहे, सेक्शन ए म्हणलेला आहे, ही सेक्शन लाईन दाखवली आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, सेक्शन लाईन दाखवत असताना सेक्शन लाईन ही एक सेंटर लाईनच आहे, पण त्याच्या एंडला आपण त्याला थिक करत असतोय, डार्क करत असतोय, जाड करत असतोय. जाडी आपण एंडला वाढवलेली आहे, तुम्ही इथं बघू शकताय. ए जिथं दाखवलेला आहे तिथं थिक केलेला आहे. म्हणजेच काय, इथून इथपर्यंत हा जो कटिंग प्लेन आहे, या कटिंग प्लेनला आपण नाव दिलेलं आहे ए कटिंग प्लेन, बरोबर आहे. म्हणजे ए या ठिकाणी आपण हा जर पार्ट कट केला तर तो अशा पद्धतीनं दिसणार आहे आपला, म्हणजे हा पूर्ण कट केला आहे आपण, बरोबर. म्हणजे हा कट केल्यानंतर याचे दोन भाग होणार आहेत, याला म्हणणार आहे आपण फुल सेक्शन. आता हाफ सेक्शन म्हणजेच काय, हा जो फुल सेक्शन आहे, फुल सेक्शन मध्ये आपल्याला त्या कॉम्पोनंटचा पोर्शन जो आहे तो हाफ दिसतोय, म्हणजे या पुढच्या बाजूला दिसतोय. म्हणजे हाफ जो आहे तो निघून गेला आणि हाफ त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. हाफ सेक्शन मध्ये काय होतंय, हाच कटिंग प्लेन आहे, हा जो आपण ए कट केला आहे हा पूर्ण न जाता हा याच्या सेंटर पर्यंत घेणार आहे आपण. याच्याचं एक्झाम्पल आपण क्लिअर करूया. आणि इथून तो परत असा खाली घेणार आहे. म्हणजे क्वार्टर पोर्शन त्याचा जो आहे तो आपण काढून टाकणार आहे. त्यानंतर जो व्ह्यू दिसणार आहे त्यामध्ये आपण सेक्शन लाईन दाखवणार आहे. इथं खाली दाखवलं आहे हाफ सेक्शन. इन सिमेट्रिकल ऑब्जेक्ट्स टू शो द इंटिरियर अँड एक्सटिरियर डिटेल्स इन द सेम व्ह्यू, हाफ सेक्शन्स आर ड्रॉन हिअर. 1/4 ऑफ द ऑब्जेक्ट इज रिमूव्ड. म्हणजे त्याचा 1/3 जो भाग आहे तो निघून जाणार आहे हाफ सेक्शनला, लक्षात आलं. आणि जो राहणार आहे त्याचा आपण व्ह्यू तयार करणार आहे, तो असेल हाफ सेक्शन. नेक्स्ट रिमूव्ड सेक्शन. रिमूव्ड सेक्शन म्हणजेच काय, एखादा पार्ट आपण कट केलाय आणि कट केल्यानंतर त्याचा सेक्शन कसा दिसणार आहे त्याला म्हणणार आपण रिमूव्ड सेक्शन. इट इज सिमिलर टू रिव्हॉल्व टाइप ऑफ सेक्शन एक्सेप्ट दॅट इट डज नॉट अपीयर ऑन द व्ह्यू. हा व्ह्यू म्हणजे तुम्हाला दिसणार नाहीये. आता दुसरा एक टाइप आहे रिव्हॉल्व सेक्शन, तो पुढच्या वेळी आपण बघणार आहे, पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहे. तर त्याच्यात आणि याच्यात फरक एवढा आहे की रिव्हॉल्व टाइप मध्ये जो आपण त्याच व्ह्यू वरती दाखवत असतोय तसा इतर रिमूव्ड मध्ये आपण व्ह्यू वरती दाखवत नाही, सेपरेट दाखवणार आहे. हिअर द सेक्शन इज शोन टू सम ऍडजसेंट ओपन प्लेस ऑन द ड्रॉइंग. रिमूव्ड सेक्शन ऑफ सिमेट्रिकल पार्ट्स आर प्लेस्ड ऑन द एक्सटेन्शन ऑफ द सेंटर लाईन व्हेनेवर पॉसिबल. म्हणजेच काय, रिमूव्ड सेक्शन मध्ये सेक्शन आपण कट केलाय, कट केलेला सेक्शन कसा दिसणार आहे हे आपण त्याच ड्रॉइंग वरती जिथं ओपन स्पेस असेल त्या ठिकाणी दाखवणार आहे. जसं या ठिकाणी दाखवलं आहे, म्हणजे ए या कटिंग प्लेनला आपण कट केलाय आणि हे कट केल्यानंतर हा जो व्ह्यू आहे, हा जो प्लेन आहे, हा कसा दिसणार आहे ऑब्जेक्ट, तर त्या ठिकाणचा सेक्शन हा या पद्धतीने, त्याला म्हणतो आपण रिमूव्ड सेक्शन. नेक्स्ट रिव्हॉल्व सेक्शन. रिव्हॉल्व सेक्शन म्हणजेच काय, व्हेन द क्रॉस सेक्शन्स ऑफ एन ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्व थ्रू 90 डिग्री टू शो इन द व्ह्यू परपेंडिक्युलर टू द कटिंग प्लेन, the section is said to be revolve section. The revolved sections are generally used for elongated bars, connecting rods, arms, pulley ribs, hooks, etc. लक्षात. रिव्हॉल्व सेक्शन म्हणजेच काय, तर त्या कॉम्पोनंटला 90 डिग्रीला आपण कट करणार आहे. लक्षात आलं, त्या प्लेनला 90 डिग्री आपण कट करणार आहे, कटिंग प्लेनला. कट केल्यानंतर जो दिसेल तो असेल रिव्हॉल्व सेक्शन. आणि हा रिव्हॉल्व सेक्शन आपण त्याच ड्रॉइंग वरती दाखवत असतोय, त्याच ऑब्जेक्ट वरती आपण दाखवत असतोय. समजा हा हुक आहे, हुक जर या ठिकाणी कट केला तर हा असा दिसणार आहे, त्याचा सेक्शन म्हणतोय मी, सेक्शन असा दिसणार आहे. आणि हाच हुक जर या ठिकाणी कट केला तर याचा सेक्शन
हा असा दिसणार आहे. म्हणजे हुक जो आहे त्या हुकचा सेक्शन ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेलेला आहे, हे यावरून दिसतंय आपल्याला. लक्षात आलं. जर हुक या ठिकाणी जर मी कट केला तर या ठिकाणचा सेक्शन याच्यापेक्षा लहान दिसेल, मे बी तो सर्क्युलर असेल, कारण हुकचा टिप जो आहे तो सर्क्युलर असू शकतो. लक्षात आलं. ओके. नेक्स्ट ऑफसेट सेक्शन. ऑफसेट सेक्शन म्हणजेच काय, जे काय इंटरनल फीचर्स आहेत ते इंटरनल फीचर्स आपल्याला फुल सेक्शन मध्ये दिसत नाही आहेत, त्यासाठी आपल्याला तो जो कटिंग प्लेन आहे इमॅजिनरी कटिंग प्लेन तो थोडासा डायव्हर्ट करावा लागतोय, ऑफसेट मध्ये कट करावा लागतोय, म्हणजेच त्यातले आपले इंटरनल फीचर्स जे आहेत ते दिसणार आहेत. व्हेन द कटिंग प्लेन डज नॉट एक्सपोज द रिक्वायर्ड डिटेल्स और इट पासेस थ्रू फीचर्स which should not be sectioned. It is offset by changing the direction and is made to pass through required details that need to be shown in section. Proper position of the cutting plane is shown in the other view along with the arrows indicating the direction of the observer. म्हणजे ऑब्झर्व्हरच्या डायरेक्शनला आपण जो एरो दाखवणार आहे त्याच्यावरून आपण आयडेंटिफाय करणार ऑब्झर्व्हर कुठे आहे. आता दोन व्ह्यू दाखवले आहेत, हा एक वेगळा पार्ट आहे आणि हा एक वेगळा पार्ट आहे. हे ड्रॉइंग वेगळा आहे, हे ड्रॉइंग वेगळा आहे. लक्षात आलं. याचा हा टॉप व्ह्यू आहे, याचा हा फ्रंट व्ह्यू आहे, याचा हा टॉप व्ह्यू आहे, याचा हा फ्रंट व्ह्यू आहे. लक्षात आलं. याच्यामध्ये जर बघितलं तर सेक्शन दाखवलाय. आता या एका पर्टिक्युलर फिगरचा आपण बघूया. ऑफसेट प्लेन दाखवले आहेत दोन, म्हणजे याचं फुल सेक्शन मध्ये जर बघितलं, फुल सेक्शन प्रमाणे हा जर कॉम्पाउंड कट करायचा म्हणला तर हा जो कटिंग प्लेन ए आहे हा काय होणार आहे, इथून इथपर्यंत जायला पाहिजे. लक्षात आलं. पण याच्यामध्ये हा जो होल आहे, हा जो इंटरनल फीचर आहे हा आपल्याला क्लिअर होत नाही आहे, हा एक्सपोज होत नाही या ठिकाणी. त्याला एक्सपोज करण्यासाठी तो फीचर आपण डिटेल बघण्यासाठी काय केला, हा कटिंग प्लेन जो आहे जो सरळ जाणार होता सेंटर लाईन मधून त्याला आपण डायव्हर्ट केलं आणि या होल थ्रू पास केलं. म्हणजे दोन प्लेन आपण तयार केले, हा एक कटिंग प्लेन आणि हा एक कटिंग प्लेन तयार केला. याला म्हणतो आपण ऑफसेट प्लेन, कारण या दोन्ही मध्ये हा एवढा ऑफसेट आपण ठेवला आहे. कशासाठी ऑफसेट ठेवला आहे, तर जो काय होल आहे या होलचा इंटरनल फीचर डिटेलिंग आपल्याला अंडरस्टँड होण्यासाठी समजण्यासाठी आपण ऑफसेट ठेवला आहे. जर स्ट्रेट फुल सेक्शन आपण घेतला असता तर या फ्रंट व्ह्यू मध्ये आपल्याला इथं याचे इंटरनल फीचर या होलचे आयडेंटिफाय झाले नसते, एक्सपोज झाले नसते. त्यासाठी आपण ऑफसेट सेक्शन वापरलं. लक्षात आलं. सेक्शन दाखवण्याची पद्धत तीच आहे. एंड लाईन आपण थिक करत असतोय आणि त्याला कटिंग प्लेनला नाव देत असतो. या ठिकाणी ए नाव दिलेलं आहे आणि ए ला कट केल्यानंतर जो व्ह्यू दिसणार आहे त्याला म्हणलं आहे आपण सेक्शन ऍट ए. आता एच नाव द्यायला पाहिजे असा रूल नाही आहे. तुम्ही याला एक्स देऊ शकताय, बी देऊ शकताय, पी देऊ शकताय, लाईक दॅट. नेक्स्ट सेक्शन इन 3 सक्सेसिव्ह प्लेन्स. जसा ऑफसेट सेक्शन आहे तसाच हा सेक्शन आहे. 3 सक्सेसिव्ह प्लेन मध्ये आपण हा कट केलेला आहे. या ठिकाणी जर बघितलं तर हा जो कटिंग प्लेन आहे हा पहिल्यांदा कट केला हॉरिझॉन्टल इथपर्यंत, त्यानंतर कट केला इन्क्लिनेशन मध्ये इथपर्यंत, त्यानंतर परत हॉरिझॉन्टल कट केला. म्हणजे हा एक प्लेन झाला, हा दुसरा प्लेन झाला, हा तिसरा प्लेन झाला. या तिन्ही सेक्शन मध्ये कट केला आहे. याच प्लेन मध्ये जर आपण कट केला तरच आपल्याला त्याचा जो व्ह्यू आहे तो क्लिअर दिसणार आहे. नेक्स्ट जो आहे सेक्शन इन 2 इंटरसेक्टिंग प्लेन. आता दोन इंटरसेक्टिंग प्लेन म्हणजेच काय, असे दोन इमॅजिनरी कटिंग प्लेन जे एकमेकाला इंटरसेक्ट होणार आहेत. आता कटिंग प्लेन जर बघितला इथं ए असा इथेपर्यंत कट केलाय आणि इथून तो परत आपण या डायरेक्शनला घेतलाय. म्हणजे हा एक कटिंग प्लेन आहे, हा एक कटिंग प्लेन आहे आणि हे दोन्ही या सेंटरला मीट झाले आहेत, इंटरसेक्ट झाले आहेत. लक्षात आलं. असं कट केल्यामुळे आपल्याला याचे इंटरनल फीचर जे आहेत ते इंटरनल फीचर रिप सेक्शन जो आहे तो आपल्याला इथं डिटेल आयडेंटिफाय होणार आहे, एक्सपोज होणार आहे. नेक्स्ट पुली इन सेक्शन. आता पुली ज्या आहेत त्या पुलीचा सेक्शन व्ह्यू सुद्धा आपण घेत असतोय आणि हा सेक्शन व्ह्यू दाखवण्याच्या पद्धती ज्या आहेत त्या जशा आपण अगोदर दाखवतो त्याचप्रमाणे आहेत. म्हणजे पुली जी आहे ती आपण कट करत असतोय. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितला सेक्शन जो दाखवलेला आहे पहिल्या पुलीमध्ये, हा सेक्शन जो आहे इथे तुम्हाला दिसतोय याला म्हणतोय आपण रिव्हॉल्व सेक्शन. रिव्हॉल्व सेक्शन म्हणजेच काय, इथून जर हा कट केला तर याचा सेक्शन आपल्याला या पद्धतीने दिसणार आहे. फक्त या पुलीचा आर्म जो आहे, रिब जो आहे त्या रिब बद्दल बोलतोय मी. लक्षात आलं. आणि समजा हीच पुली आपण व्हर्टिकली जर कट केली इथून इथपर्यंत, कटिंग लाईन जे दाखवलेलं नाही आहे, कटिंग प्लेन इथून इथपर्यंत जर आपण कट केला फुल सेक्शन मध्ये तर ही जी पुली आहे ही पुली आपल्याला याप्रमाणे दिसणार आहे याच्या साइड व्ह्यू मध्ये. लक्षात आलं. जसंच दुसरी फ्लॅट पुली दाखवलेली आहे, ही जर पुली इथून कट केली तर याप्रमाणे दिसणार आहे. आता याच्या जर बघितला इथे एक तुम्हाला की वे दिसतो या पुलीला, तर या पुलीला कुठेही की वे दिसत नाहीये.
म्हणजेच काय, ही जी पुली आहे ही फास्ट पुली आहे आणि ही जी पुली आहे ही लूज पुली आहे. या पुलीमध्ये जर बघितला पुली इन सेक्शन विथ आर्म आणि फ्लॅट पुली विथ वेब म्हणलेला आहे. आर्म म्हणजेच काय, या ठिकाणी 4 आर्म दाखवले आहेत, म्हणजे मधला जो पोर्शन आहे हा रिमूव्ह करून टाकलेला आहे. वेट रिडक्शन केलेलं असेल मे बी डिझाईन पॉईंट ऑफ व्ह्यू. लक्षात आलं. म्हणजेच इथं मध्ये पॉकेट ठेवलेलं आहे, हे ब्लँक आहे, या ठिकाणी कुठलंही मटेरियल नाही आहे. पण इथं तसं नाही आहे, इथं हे पूर्ण मटेरियल आहे इथं. आणि हे मटेरियल जर असेल तर याचं सेक्शन याप्रमाणे दिसणार आहे आणि मध्ये जर मटेरियल नसेल तर याचं सेक्शन याप्रमाणे दिसणार आहे. लक्षात आलं. दिस इज द पुली इन सेक्शन. Thank you friends. To get latest videos and notification, please subscribe, like and press the bell icon of our YouTube channel. Thank you friends.